नारायणं नमस्कृत्यं नरच्चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरयेत्. तर यापूर्वीचे जेवढे भाग झाले होते त्या भागांमध्ये आपण कृष्ण जन्म बघितला होता, पांडवांचा कौरवांचा जन्म बघितला होता. पण कृष्ण जन्माबद्दल विशेष सांगताना वैशंपायन मुनी म्हणतात की, तुम्हाला तो श्लोकच दाखवतो. कृष्ण जन्माचे वर्णन करताना वैशंपायन म्हणतात की त्याच दिनांमध्ये, त्याच दिवसात जेव्हा अर्जुनाचा जन्म आणि होत होता, अर्जुनाचा जन्म झाला, पांडवांचा जन्म झाला, उन्हीं दिनों में विश्ववंदित महायशस्वी भगवान विष्णु जगत के जीवों पर अनुग्रह करने के लिए वसुदेव जी के द्वारा देवकी के गर्भ से प्रकट हुए. म्हणजे विश्ववंदित महायशस्वी भगवान विष्णू. महायशस्वी काय म्हटलं आहे, कारण जेवढी काही वाल्मिकी रामायण आणि वेदव्यास महाभारत यामध्ये वेगवेगळ्या अवतारांमधली भगवान विष्णूची जेवढी काही युद्ध आलेली आहेत, ते प्रत्येक युद्धामध्ये ते विजयी झालेले आहेत. त्याचप्रमाणे म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, महायशस्वी. जगत के जीवों पर अनुग्रह करने के लिए, म्हणजे जे भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी. वसुदेव जी के द्वारा देवकी के गर्भ में प्रकट हुए, देवकीच्या गर्भात प्रकट झाले. मग सगळे देवता वगैरे स्तुती कशी करू लागले ती तुम्हाला सांगितली. वे भगवान आदि अनंत से रहित. मग भगवान विष्णूचे वर्णन करताना वैशंपायन मुनी म्हणतात, जन्मेजयला सांगतात की वे भगवान आदि अंत से रहित, म्हणजे त्यांचा आदि नाही आहे, म्हणजे त्यांचा जन्म नाही आहे आणि अंत सुद्धा नाही आहे त्यांचा, म्हणजे जन्म मृत्यूच्या पलीकडे आहेत ते. द्युतिमान, संपूर्ण जगत के कर्ता तथा प्रभू है, संपूर्ण जगताचे ते कर्ता आहेत, प्रभू आहेत. त्यांनाच काय अव्यक्त अक्षर, म्हणजे काय अविनाशी. क्षर म्हणजे नश्वर आणि अक्षर म्हणजे अविनाशी. त्यांनाच काय म्हटलं जातं, अविनाशी ब्रह्म म्हटलं जातं. आणि त्रिगुणमय प्रधान कहते हैं, तिन्ही गुणांचा प्रधान. मग पुढे काय म्हटलंय, आत्मा अव्यय, अविनाशी आत्मा अव्यय म्हणजे कधीही व्यय न होणारे. प्रकृती प्रभव म्हणजे उत्पत्तीचे कारण. प्रभू अधिष्ठाता, पुरुष अंतर्यामी. विश्वकर्मा म्हणजे विश्वाचे करते. सत्वगुण से प्राप्त होणे तथा योग तथा प्रणवाक्षर भी वेही है, म्हणजे सत्वगुण आपल्या शरीरात वाढला की जे प्राप्त होतात ते भगवान तेच आहेत, सत्वगुणामुळे प्राप्त होणारे. त्याचप्रमाणे प्रणवाक्षर म्हणजे ओंकार सुद्धा तेच आहेत. उन्हीं को अनंत अचल देव हंस नारायण प्रभु धाता अजन्म अव्यक्त पर अव्यय कैवल्य निर्गुण विश्वरूप अनादि जन्म रहित, अनादि जन्म रहित और अभिकारी कहा जाता है. त्यांनाच ही वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. जे अनंत आहेत, त्याचा अंत नाही, जे अचल आहेत, म्हणजे सर्व व्यापक आहेत, अचल आहेत. देव हंस नारायण म्हणजे त्यांचा एक हंसावतार सुद्धा आहे भागवत मध्ये आलेला. नारायण प्रभू धाता अजन्मा अव्यक्त. अव्यक्त म्हणजे कधीही कोणाही समोर सहसा व्यक्त न होणारे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात ना की मी माझ्या योग मायेद्वारे अव्यक्त राहतो, आच्छादित राहतो. पण जेव्हा त्या भक्ताची पात्रता असते तेव्हाच ते आपले स्वरूप त्याच्या समोर प्रकट करतात. अव्यक्त पर म्हणजे काय, पलीकडे, इंद्रियांच्या शक्तीच्या जे पलीकडे आहेत, इंद्रियातीत आहेत. अव्यय कैवल्य, कैवल्य हा शब्द कसा बनलेला आहे, केवळ यापासून बनलेला आहे. म्हणजे संपूर्ण विश्वाची उत्पत्ती व्हायच्या अगोदर जे होते आणि विश्वाचा नाश झाल्याच्या नंतर सुद्धा जे स्थित राहतात, ज्यांच्यावरती विश्वाची उत्पत्ती आणि प्रलय याचा काही परिणाम पडत नाही असे. निर्गुण म्हणजे सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या पलीकडचे, या तिन्ही गुणांनी जे विचलित होत नाहीत असे निर्गुण. सत्व रज तम या तीनही गुणांचे जे पर आहेत त्यांच्या सुद्धा पलीकडे आहेत असे निर्गुण. विश्वरूप म्हणजे काय ते आपण भगवद्गीतेमध्ये याचं विस्तारपूर्वक वर्णन आपण बघणार आहोत. वेदांच्या पुरुष सूक्तामध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे विश्वरूपाचं. अनादि म्हणजे ज्यांचा आदि नाहीये, जन्मरहित म्हणजे ज्यांचा कधी जन्मच झालेला नाही आहे, और अविकारी त्यांना म्हटलं गेलेलं आहे. वे सर्वव्यापी परमपुरुष, ते सर्व व्यापक असणारे परमपुरुष परमात्मा, सगळ्यांचे कर्ता आणि संपूर्ण जीवांचे पितामह. भूतोंके म्हणजे काय, जीवांचे. पितामह म्हणजे काय, आजोबा आपण म्हणू शकतो. पितामह म्हणजे वडिलांचे 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 असं प्रपितामह. भगवद्गीतेत सुद्धा भगवंत सांगतात की मी प्रपितामह आहे. प्रपिता म्हणजे काय,
सगळ्यांचे पितामह पितामह शेवट ब्रह्मदेवापर्यंत गेलो तर ब्रह्मदेवाची ज्याच्यापासून उत्पन्न झाली ते आहेत. उन्होंने ही धर्म की वृद्धि के लिए अंधक और वृष्णि कुल में बलराम और कृष्ण रूप में अवतार लिया था. आता बलराम आणि श्रीकृष्ण रूप में, आता बलरामला सुद्धा विष्णूचाच अंश का म्हटला आहे, कारण शेषनाग आहे तो सुद्धा विष्णूचाच अंश आहे. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये ते उल्लेख करतात की सर्पांमध्ये मी शेष आहे, सर्पांमध्ये मी वासुकी आणि नागांमध्ये मी शेष आहे, आणि या शेषनागाचे अवतार बलराम. म्हणून इथे म्हटलेलं आहे की उन्होंने धर्म की वृद्धि के लिए अंधक और वृष्णि कुल में बलराम और श्री कृष्ण अवतार लिया था. वे दोनों भाई संपूर्ण अस्त्र शस्त्र के ज्ञाता, महापराक्रमी और समस्त शास्त्रों के ज्ञान में प्रवीण थे असं. आणि त्याचबरोबर सत्यक राजापासून जो सात्यकी जन्माला आला, त्याचप्रमाणे रुदिक राजापासून कृतकर्मा जन्माला आला. हे दोन्ही सुद्धा अस्त्रविद्यामध्ये अत्यंत निपुण होते आणि भगवान श्रीकृष्णाचे अनुगामी होते. मग इथे मी या अध्यायासाठी खाली मी संदर्भ लिहिलेला आहे. महाभारत ग्रंथ त्यामधील 18 पर्वांमधली पहिली पर्वणी आदिपर्वणी आणि आदिपर्वणी मधलं उपपर्व काय अंशावतार पर्व, म्हणजे या पर्वामध्ये कोण कोण कोणत्या कोणत्या देवतेचे अवतार होते ते आलेलं आहे. 63वा अध्याय अंशावतार पर्वणी मधला. आणि या 63 अध्यायामधले हे आता श्लोक क्रमांक तुम्ही इथे पाहू शकता, जे मी तुम्हाला म्हणजे महत्वाचे होते तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी हे स्क्रीनशॉट काढून ठेवले आहेत. मग कृष्ण जन्माच्या वेळी तुम्हाला हे दाखवायला विसरलो म्हणून आता दाखवतो. आता इथे बघा भाषांतरामध्ये म्हटलेलं आहे की हे जे सात्यकी आणि कृतवर्मा होते हे श्रीकृष्णाचे अनुगामी होते, पण मूळ श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे, सात्यकी कृतवर्वाच नारायण मनुव्रतौ सात्यकी कृतवर्माच नारायण मनुव्रतौ. म्हणजे हे संपूर्ण जे महाभारत आहे त्यामध्ये हे जे वसुदेव पुत्र पात्र आहे त्यांना फक्त कृष्ण या शब्दापेक्षा नारायण, विष्णू अशी नावं जास्त आलेली आहेत. जनार्दन, नारायण, विष्णू अशा प्रकारची नावं त्यांच्यासाठी जास्त करून वापरली गेलेली आहेत. कृष्ण या नावाचा कमी प्रयोग झालेला आहे संपूर्ण महाभारतामध्ये. जास्तीत जास्त नारायण, विष्णू, त्याचबरोबर माधव, त्याचबरोबर जनार्दन अशा शब्दांचा जास्त प्रयोग आलेला आहे. म्हणजे व्यासांना दाखवून द्यायचं होतं की हा सामान्य पुरुष नाही आहे, साक्षात कोण आहे, नारायण आहे. तर आपण भगवान कृष्णाचा जन्माबद्दल आपण बघितलं, जन्माची कथा बघितली. त्यानंतर पांडवांचं बालपण बघितलं, कृष्णाचं बालपण बघितलं आणि त्यानंतर आपण पांडवांच्या बालपणापर्यंत सुद्धा आलं. पांडवांच्या बालपणानंतर त्यांना गुरु कसे प्राप्त झाले कौरव पांडवांना ते बघितलं आणि द्रोणाचार्यांकडे त्यांनी कशी अस्त्रविद्या आणि शिकली. मग त्यामध्ये एक भाग तुम्हाला काल सांगायला विसरलो की जेव्हा द्रोणाचार्यांचा जेव्हा अर्जुन आवडता बनला होता, म्हणजे बाकीचे ज्या वेळेला खेळायला जायचे बाकीचे विद्यार्थी त्यावेळेला अर्जुन स्वतःहून तिथे जायचा द्रोणाचार्यांकडे आणि ते अश्वत्थामाला जे काही शिकवत आहेत त्यांचं तिथे येऊन बसायचा, पुढच्या वर्गात काय शिकवलं जातंय ते ऐकण्यासाठी, मोठ्यांना काय शिकवलं जातंय ते ऐकण्यासाठी. म्हणून एवढी त्याला शिक्षणाची आवड होती. रात्रीच्या वेळी सुद्धा तो प्रयास करायचा, प्रयत्न करायचा. आणि एक दिवस त्यांनी पाहिलं की कुत्र्याच्या तोंडामध्ये, कुत्रा त्यांच्याकडे जो भोकत होता त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये भरपूर कोणीतरी बाण मारले. म्हणून त्यांनी बघितलं तर एक तिथे कोण होता, एकलव्य. मग आता एकलव्य जसा आपल्याला दाखवला जातो जसं की तो भिल्ल गरीब, असा तो भिल्ल गरीब नव्हता, तो राजपुत्र होता. याचा सुद्धा महाभारतामध्ये उल्लेख आहे. आणि तो राजपुत्र होता आणि द्रोणाचार्यांनी विचारलं की हे तू कुठून शिकलं, तर त्याने दाखवलं की मी द्रोणाचार्यानं तुमची मी मूर्ती बनवलेली आहे आणि त्याची मी उपासना करतो आणि मूर्ती समोर राहून मी हे शिकतो. मग आता द्रोणाचार्यांनी विचार काय केला, द्रोणाचार्यांनी असा विचार केला की हा जो आपली विद्या आहे त्याचा वापर कशासाठी करतोय, एका मुक्या जीवाच्या तोंडात त्याने एवढे बाण मारले का, तर फक्त भोकत होता म्हणून. म्हणजेच काय केलं त्याने गैरवापर केलेला आहे. म्हणजे कर्ण जेव्हा अर्जुनाला जळायचा म्हणून त्याला ब्रह्मास्त्र दिलं नाही, तर मग याने तर काय केलं कुत्र्याच्या तोंडात सरळ बाण मारले फक्त तो भोकत होता म्हणून.
मग याला जर ही अस्त्रविद्या आहे, तो आतापासूनच या वयात त्याचा गैरवापर करू लागला तर पुढे जाऊन त्याचा किती गैरवापर करणार? आणि जर कोणी शिकवली ही तुला असं जर कोणी विचारलं तर नाव कोणतं सांगणार? माझे गुरु द्रोणाचार्य सांगणार. बदनामी कोणची झाली? आपली झाली. आपण त्याला शिकवलं का? नाही. म्हणजे गैरवापर तो करणार आणि नाव येणार आपलं. म्हणून द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे काय केलं? गुरुदक्षिणाच्या रूपाने अंगठा मागला होता तो त्यासाठी. आणि पुढे असा सुद्धा उल्लेख आहे की अंगठा मागल्यानंतर द्रोणाचार्यांना त्याची दया आली आणि द्रोणाचार्यांनी त्याला अंगठ्याशिवाय या 2 बोटांनी कसा बाण पकडायचा, ताणायचा आणि सोडायचा, या 2 बोटांवरून त्याला संपूर्ण धनुर्विद्या एकलव्याला शिकवली होती. असा सुद्धा पुढे आहे. असं सुद्धा पुढे झालं. आणि जो एकलव्य होता तो युद्धामध्ये मग जरासंधाला साथ द्यायला लागला. म्हणजे यांचे जे शत्रू पक्ष आहे त्यांना जाऊन मिळाला. तर सांगायचा उद्देश कसा? ही काल एकलव्याची ही गोष्ट तुम्हाला मी सांगायला विसरलो होतो. मग त्यानंतर पुढे द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून काय मागितलं? तर द्रुपद राजाला बांधून आणायचं सांगितलं. आणि हे सगळे पांडव आणि कौरव द्रुपद राजाला पकडण्यासाठी जात होते. ते कौरव म्हणाले आम्ही खूप आहोत, पांडवांची काही गरज नाही. आणि कौरव तिथे गेले आणि द्रुपद राजाबरोबर युद्ध करू लागले. द्रुपद राजाने जे सैन्य पाठवलं त्या सैन्याला पराजित करून कौरव थकले आणि त्यानंतर द्रुपद राजाने पुढची तुकडी पाठवली. ती पुढची तुकडी पाठवल्यानंतर कौरवांना वाटलं मगाशी हरवलं तेवढंच सैन्य होतं की काय, आता तर भरपूर सैन्य धावत येत आहे. आणि कौरवांना धूम ठोकावी लागली. त्यामध्ये कर्ण सुद्धा होता. मग कर्णासहित कौरवांनी धूम ठोकली, युद्धात घाबरून पळून आले. महाभारतात याचा उल्लेख आहे. आणि जेव्हा ते द्रोणाचार्यांकडे आले आणि सांगू लागले की त्या द्रुपद राजाला हरवणं अत्यंत कठीण आहे, कारण तो द्रोणाचार्यांचाच तो गुरुबंधू ना, म्हणजे त्याच्याकडे सुद्धा तेवढीच शक्ती असणार, तसंच त्याचं कौशल्य असणार, युद्ध कौशल्य. आणि जेव्हा पांडवांना मग सांगितलं गेलं तेव्हा पांडव कसे गेले? पांडव पूर्णपणे नियोजन करून गेले. रथावरती आता युधिष्ठिर बसलेला असेल तर अर्जुन त्याच्या पाठीमागून काय करणार? कव्हर करणार त्याला. म्हणजे इथे कोण बाण मारणार? युधिष्ठिरच्या रक्षणासाठी अर्जुन उभा आहे. रथाच्या समोर कोण आहे? भीम आहे. समोर जे कोण येतात त्यांना गदेने पाडत राहायचा. आणि ह्या दोघांचं रक्षण करण्यासाठी, रथाचं रक्षण करण्यासाठी नकुल सहदेवानी आहेत. म्हणजे अर्जुनाला किंवा भीमाला जर पाठीमागून कोणी जर बाण मारणार असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नकुल सहदेव असायची. मग अशा प्रकारे वेगवेगळ्या युक्ती करून पांडवांनी ते सगळं सैन्य होतं ते भेदरलं. आणि अर्जुनाला तर रात्रीची युद्ध करायची सवय ना, रात्रीची तो प्रॅक्टिस करायचा धनुर्विद्येची, मग दिवसाला तो आरामात जिंकणार. आणि असं करत करत शेवटी त्यांनी द्रुपद राजाला घेरलं, द्रुपद राजाला पराजित करून बांधलं आणि द्रोणाचार्यांकडे आणून दिलं. आणि द्रोणाचार्य म्हणाले आता तुला आठवली काय माझी मैत्री? तेव्हा तू काय सांगितलं होतंस? मी फक्त तुझ्याकडे गाय मागायला आलो होतो आणि तू माझी काही ओळख दाखवली नाहीस. आता बघ, माझ्या शिष्यांद्वारे अर्ध राज्याचं सोड, संपूर्ण तुझं राज्य मला आता प्राप्त झालेलं आहे. कारण द्रुपद राजाने द्रोणाचार्यांना लहानपणी काय सांगितलं होतं? तू माझा एवढा आवडता मित्र आहेस की मी माझं अर्ध राज्य तुला असंच देईन. आणि जेव्हा द्रोणाचार्य जेव्हा त्यांना मदतीची गरज होती तेव्हा ही आठवण करून द्यायला गेले, तेव्हा तो द्रुपद राजा ओळख दाखवायला तयार नव्हता. मग ती आठवण करून द्रोणाचार्यांनी दिली द्रुपद राजाला आणि सांगितलं हे बघ, तू मला अर्ध राज्याचं सांगत होतास ना, बघ तुझं संपूर्ण राज्यच मी माझ्या शिष्यांद्वारे आता मी काय केलंय? प्राप्त केलेलं आहे. तरी पण तुला भीक म्हणून तुझं अर्ध राज्य, तुझ्या राज्यातलं अर्ध राज्य म्हणजे जे आता माझे बनलेले आहे त्याच्यातलं अर्ध राज्य मी तुला भीक म्हणून देतो. आणि तुझ्या ज्या काही गायी आहेत त्याच्यातल्या 50% गायी तुझ्या आणि 50% गायी माझ्या. आणि तुझ्या वाटेला ज्या काही 50% गायी येणार त्याच्यातली एक गाय मी मला घेतो. आणि असं सांगितलं आणि त्या द्रुपद राजाला सोडून दिला. आणि जी काही एक गाय द्रोणाचार्यांनी घेतली होती ती गाय घेऊन ते अश्वत्थामाकडे गेले. म्हणाले मी त्यावेळेला गाय आणायला गेलो होतो ना, ही बघ गाय तुला आणली दुधासाठी. आता अश्वत्थामा तर मोठा झालेला होता. तर द्रुपद राजाला खूप वाईट वाटलं, एवढा माझा अपमान झाला, एवढा माझा अपमान झाला. म्हणून त्याने ठरवलं की आता अशी संतान मला पाहिजे ज्यामुळे द्रोणाचार्यांचा वध होईल आणि ज्या कौरवांनी कुरुवंशीयांनी मला पकडून आणलाय त्यांच्या कुळाचा नाश होईल. मग द्रुपद राजाने काय ब्राह्मणांना आणि बोलवलं आणि अशी संतान मला पाहिजे असं यज्ञ करा. मग ब्राह्मण म्हणाले नाही नाही, द्रोणाचार्य आणि महान पुरुष आहेत, अशा विद्वान माणसाला, अशा प्रामाणिक माणसाला आम्ही काही हानी पोचवणार नाही. राजा म्हणाला तुम्हाला इतके धन देतो, तितकं वित्त देतो, इतके धन देतो, तरी पण ते ब्राह्मण म्हणायचे नाही नाही आम्ही असं करणार नाही.
किती ते तुम्ही धन द्या, आम्ही चांगल्या माणसाचं आम्ही वाईट करणार नाही. हे जाणल्यानंतर तो द्रुपद राजा उदास झाला. आणि मग त्याच्यातला एक ब्राह्मण होता, तो म्हणू लागला, आम्ही हे यज्ञ करायला तयार नाही आहोत. पण एक ब्राह्मण सांगतोय, आम्ही हे यज्ञ करायला तयार नाही आहोत, पण माझा जो मोठा भाऊ आहे ना, तो जरा लोभी आहे. त्याला जर तुम्ही सांगितलं ना की असं असं यज्ञ करायचं आहे, त्याला सांगितलं इतकं इतकं धन देईन, तेवढं धन देईन, तर तो लगेच तसलं यज्ञ करायला तयार होईल. तर बघा तुम्ही काय ते. मग द्रुपद राजा म्हणाला, अरे तुला कसं माहिती की तुझा मोठा भाऊ लोभी आहे, तो धनासाठी तयार होईल तो. मग तो ब्राह्मण म्हणाला की मी आणि माझा मोठा भाऊ एकदा वनातून जात होतो, तर तिथे एक फळ पडलेलं होतं आणि माझा भाऊ लगेच गेला, ते फळ उचललं आणि लगेच त्याने तोंडात टाकलं, विचारही केला नाही. काय बाबा ते फळ कसं असेल, कोणतरी कसं असेल, ते त्याने धुलं सुद्धा नाही. तिथे कुत्रा येऊन पाय वर करून गेला असेल किंवा आणि काय, त्याने विचार सुद्धा केला नाही, डायरेक्ट तोंडात टाकलं. म्हणजे तो किती लोभी आहे ते याच्यावरून दिसून येतं. म्हणजे तुम्ही जर पैशाची लालच दाखवली तर तो यज्ञासाठी नक्की तयार होईल. सांगायचा उद्देश कसा, व्यासांनी वेळ जात नव्हता म्हणून यांची चरित्रे इथे आणलेली नाहीत. अशाच व्यक्तींची चरित्रे आणलेली आहेत या ग्रंथामध्ये, ज्यामधून पुढची पिढी काहीतरी शिकवण घेऊ शकते. मग लोभी माणसाची लक्षणं कशी ओळखायची ती यावरून आपल्याला समजतं. माणसाचा स्वभाव कसा ओळखायचा तो. तर द्रुपद राजा म्हणाला ठीक आहे, आणि त्या ब्राह्मणाच्या मोठ्या भावाला जाऊन त्यांनी सांगितलं की एवढं एवढं मी धन देणार आहे, माझं असं असं यज्ञ, माझं असं काम करायचं आहे. तर तो म्हणाला चालेल, ठीक आहे, करूया आम्ही. आणि त्याने आपल्या अनुयायांना आणि वगैरे बनवलं आणि तसं मोठं यज्ञ केलं. आणि यज्ञाचा जो मुहूर्त होता तो राजाने चुकवला. म्हणजे मुहूर्त चुकला, म्हणजे त्याच्या राजाची जी बायको होती, द्रुपदची बायको सहचारिणी, तिच्या काहीतरी तयारी करण्यामध्ये उशीर झाला. आता सुद्धा हे चालूच असतं, कुठे फिरायला जायचं असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल किंवा तीर्थक्षेत्राला जायचं असेल तर आपण बघतो बाबा आणि लगेच तयार असतात, पण आईची तयारी व्हायला वेळ लागते. तसं तर तिला उशीर झाला आणि त्या मुहूर्त गेला आणि त्याच्यामुळे जी संतान प्राप्ती झाली ती कशी झाली, 2 संतान प्राप्त झाली. एक पुरुष झाला आणि एक स्त्री झाली. संतान प्राप्ती म्हणजे यज्ञातून प्रकट झाले म्हणून त्यांना याज्ञसेनी म्हणतात. मग यज्ञातून प्रकट झाली ती कन्या, तिला याज्ञसेनी द्रुपदची पुत्री म्हणून द्रौपदी नाव पडलं. पण ती दिसायला सावळी होती. सावळी म्हणजे म्हणून तिचं नाव होतं कृष्णा. आणि जो पुत्र प्रकट झाला त्यामधून, तो सुद्धा कसा प्रकट झाला, जशी द्रौपदी प्रकट झाली म्हणजे वस्त्र वगैरे आभूषणांसहित प्रकट झाली, त्याचप्रमाणे जो पुत्र सुद्धा यज्ञातून जो प्रकट झाला तो सुद्धा कसा शस्त्रधारी पुत्र प्रकट झाला, चिलखत वगैरे सगळं घातलेल्या अवस्थेत प्रकट झाला. त्याचं नाव काय, धृष्टद्युम्न. आणि हा धृष्टद्युम्न पुढे जाऊन द्रोणाचार्यांच्या वधाचं कारण ठरला आणि द्रौपदीचा जो काही अपमान केला होता कुरुवंशीयांनी, तो कुरुवंशीयांच्या नाशाला कारणीभूत ठरला. कसा ते आपण पुढे बघणार आहोत. तर सांगायचा मुद्दा असा की असं करत करत आपण पुढे काय बघितलं होतं, पांडव कौरवांच्या विद्येचं सादरीकरण रंगभूमीमध्ये होतं. ते कर्ण कसा आला आणि पुढे काय काय घडलं ते आपण बघितलं. कर्णाला दुर्योधनाने अंग प्रदेशाचा राजा बनवला, त्याचा राज्याभिषेक केला, हे सुद्धा आपण बघितलं होतं. आणि त्यानंतर सगळ्यांचं मत होतं की युधिष्ठिर राजा बनला पाहिजे. बहुमत सगळ्या लोकांचं युधिष्ठिरच्या बाजूने होतं. म्हणून युधिष्ठिरला सिंहासनावरती बसवण्यात आलं, राजपुत्र म्हणून त्याचा अभिषेक केला गेला. आणि आता युवराज म्हणून युधिष्ठिरचा अभिषेक केल्यानंतर दुर्योधनच्या मनात चिंता लागली, काय करावं. दुर्योधनच्या मनात चिंता लागली, काहीतरी करून काटा काढला पाहिजे. जसं लहान असताना भीमाला विष देऊन जेवणात मिळून विष देऊन त्याला नदीत फेकून देण्याचा प्रयत्न झाला होता, तसे लहान असल्यापासूनच यांच्या पाठी यांचा क्लेश पाठी होता, पांडवांच्या पाठी कौरवांचा क्लेश. मग आता काय करावं. मग महाभारतामध्ये उल्लेख आहे की दुर्योधनाने कर्णाची आणि दुःशासनाची सलाह घेतली आणि त्यांची मतं जाणून घेतली आणि मोठा एक प्लॅन तयार केला. काय प्लॅन तयार केला की पांडवांना सांगायचं की वारणाव्रत मध्ये जी जत्रा आहे त्या जत्रेला जायचं आणि त्या जत्रेला पांडवांना थोडे दिवस तिथे ठेवायचं आणि मग काय सांगायचं की आम्ही तुमच्यासाठी सोयी सुविधांनी युक्त असं एक भवन बनवलेलं आहे. त्या भवनाचं नाव काय, शिवभवन. शिव शब्दाचा अर्थ काय, मंगल भवन. पण ते होतं कसं, अमंगल. कारण त्या भवनाचे सगळे भिंती वगैरे कशा बनलेल्या होत्या,
ज्वालाग्राही पदार्थांनी बनलेल्या होत्या. लाख, गवत, त्याचप्रमाणे पुठ्ठे, असे खूप ज्वालाग्राही पदार्थांनी त्याच्या भिंती सगळ्या बनलेल्या होत्या. पण बघल्यावर काय वाटणार, आपल्याला जे रेग्युलर घर असतं त्या पद्धतीने, रेग्युलर भवन असतं त्या पद्धतीने वाटणार. त्यामध्ये पांडवांना ठेवायचं, त्यांचा विश्वास प्राप्त करायचा आणि त्या भवनाला आग लावून द्यायची. हा निर्णय ठरला. की याचे मोरके कोण, कोणाच्या डोक्यातून ही आयडिया आली, कोणाच्या संभाषणातून, कर्ण, दुःशासन आणि दुर्योधन. तर हे आता दुर्योधन गेला आणि आपल्या वडिलांना सांगू लागला, धृतराष्ट्राला, की हो आता काय करायचं, काही करून मला राज्य पाहिजे. आता तुम्ही बघा, तुम्ही खरे म्हणजे ज्येष्ठ कुरुपुत्र आहात, तरी पण तुम्हाला राज्य मिळालं नाही का, कारण तुम्ही आंधळे आहात म्हणून. पण मी तुमचा पुत्र, मी आता ज्येष्ठ कुरुपुत्राचा ज्येष्ठ पुत्र आहे, म्हणजे मला राज्य मिळायला पाहिजे. मी तर आंधळा नाही आहे ना, म्हणजे मला मिळायला पाहिजे. पण ते पांडुपुत्रांना मिळतंय, हे काय ते मला योग्य वाटत नाहीये. सगळी लोक सुद्धा त्यांच्या बाजूने आहेत, हे काय ते मला बरं वाटत नाही. आपण काहीतरी कूटनीती करून त्यांना, पांडवांना कायमच्या आपल्या मार्गातून बाहेर काढून टाकलं पाहिजे, त्यांचा बंदोबस्त कायमचा केला पाहिजे. मग धृतराष्ट्र म्हणत होता, दुर्योधना तू सांगतोस ते बरोबर आहे, पण माझ्या बघण्यात असं आहे की पांडू जेव्हा राजा बनला होता तेव्हा तो मला सांगायचा की तुम्हीच खरे राजा आहात. त्यांनी कधीही मला तुच्छ लेखलं नाही. त्याचप्रमाणे तो लोकांमध्ये सुद्धा एवढा वावरायचा की लोकांना तो इतका आवडायचा की लोकांच्या भरण पोषणाची जबाबदारी तो स्वतःहून घ्यायचा. स्वतःहून लोकांकडे लक्ष ठेवायचं, कोणी उपाशी राहत नाही का, फक्त त्या लोकांचे, जनतेचेच फक्त भरण पोषण नाही, तर जनतेचे पुत्र आणि पौत्र, म्हणजे जनतेचे जे कोणी मुलं आहेत, संतान आणि त्यांची सुद्धा मुलं, म्हणजे पुत्र आणि त्यांचे नातूपर्यंत, 2 पिढ्यांपर्यंत त्यांचे भरण पोषणाची तो काळजी घ्यायचा. आणि लोकांच्या हृदयामध्ये तो भरलेला आहे. त्याच्यामुळे पांडूचे पुत्र आहेत, युधिष्ठिर आहे, तो सुद्धा पांडूप्रमाणे धर्मात्मा आहे. आणि पांडूप्रमाणे तो धर्मात्मा असल्यामुळे सर्व लोकांच्या हृदयामध्ये तो बसलेला आहे. त्याच्यामुळे युधिष्ठिरला जर आपण मारण्याचा प्रयत्न केला, पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, तर ही जनता आपल्यावरती भडकेल आणि आपल्याला ठेवणार नाही. त्यामुळे जर पांडवांना आपल्या वाट्यातून वेगळे काढायचं असेल तर असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे जनतेला सुद्धा समजणार नाही की त्या कट कारस्थानाच्या मागे आपण होतो. मग हे ऐकून आता काय करावं हे समजेना. मग एक कणिक नावाचा एक ब्राह्मण होता. तो तिथे आला आणि म्हणजे त्याला बोलवलं गेलं विशेष करून. कशाला? तर धृतराष्ट्राला कूटनीतीचा उपदेश करायला. मग तो कूटनीतीचा अध्याय खूप मोठा आहे, पण मी तुम्हाला त्याच्यातला काही महत्वाचा भाग आहे थोडक्यात सांगतो. म्हणजे महाभारतात कूटनीती सुद्धा आलेली आहे. तर त्यामध्ये तो धृतराष्ट्राला उपदेश कसा करतो की बाबा, शत्रू कोणीही असू दे, जरी आपला पुत्र, गुरु असेल, पुत्र असेल किंवा आपला मित्र जरी असेल आणि तो जर आपला कधी शत्रू बनला तर काही हयगय करायची नाही, त्याला सुद्धा संपवायचं, गोड गोड बोलून संपवायचं. असे त्याच्यामध्ये उपदेश आहेत त्या कूटनीतीमध्ये. म्हणजे कणिक आहे तो धृतराष्ट्राला उपदेश देतोय कूटनीतीचा. त्यामध्ये तो सांगतोय, ज्या राजाला धन प्राप्ती करायची आहे, ज्या राजाला भूमी प्राप्त करायची आहे, त्याने आपला शत्रू कसाही असो, जरी शरण आला तरी त्याला जीवदान द्यायचं नाही, जीवदान द्यायचं नाटक करायचं आणि त्याला संपवून टाकायचं. अशा प्रकारचे उपदेश दिले त्या कणिक नावाच्या ब्राह्मणाने धृतराष्ट्राला, कूटनीतीचे उपदेश. आणि त्यामध्ये तो सांगतोय की शत्रूशी कसं वागायचं. आपण जेव्हा कमजोर असतो तोपर्यंत आपण असं वागायचं की त्या शत्रूला आपल्यावरती विश्वास झाला पाहिजे की हा आपला कधीही घात करणार नाही. पण जेव्हा आपल्याकडे ताकद येईल, आपल्याकडे जेव्हा संधी मिळेल, तेव्हा त्या शत्रूला संपवून टाकायचं. असे कूटनीतीचे उपदेश आहेत. मग धृतराष्ट्र विचारतो की हे जरा मला एक उदाहरण देऊन स्पष्ट समजून सांग की. तेव्हा तो कणिक ब्राह्मणाने एक नीतिशास्त्रातली गोष्ट सांगितली. तुम्ही पुस्तक कधीतरी वाचलं असेल, इसापाच्या नीती म्हणून. त्यामध्ये लबाड लांडगा वगैरे अशा गोष्टी असतात, सिंह, हत्ती, कोले वगैरे त्यामध्ये असतात. मग ही इसापाच्या नीती पुस्तक आहे, ते इसापाने खरं लिहिलेलं नाही, त्याच्या आधीपासून या कथा प्रचलित आहेत समाजामध्ये. म्हणजे त्याचा पुरावा हा महाभारत आहे. तर ही नीतिशास्त्राची कथा त्या कणिक ब्राह्मणाने धृतराष्ट्राला सांगितली. ती कथा अशी की एका वनामध्ये
एक लांडगा, एक कोला, एक मुंगूस आणि एक वाघ हे राहत होते आणि ते मित्र मित्र होते एकमेकाचे. आणि नीतिशास्त्राची गोष्ट म्हणजे नीतिशास्त्राची गोष्ट म्हणजे काय, हे आता कधी कोले बेले, कोला, वाघ, मुंगूस हे कधी एकत्र राहू शकत नाहीत, बरोबर. उंदीर उंदीर सुद्धा हे असे एकत्र राहू शकत नाहीत. पण यामधून काहीतरी शिकवण द्यायची असते, मग त्यासाठी ही नीतिकथा असते. उदाहरणार्थ सिंह सशाच्या पाठीवर आभाळ पडले गोष्ट, या सगळ्या काय झाल्या, नीतिकथा झाल्या. नीतिकथा म्हणजे तो इतिहास नसतो, पण त्यामधून काहीतरी शिकवण द्यायची असते असं. आणि महाभारतामध्ये कौरव पांडवांचे चरित्र वगैरे आलेलं आहे, त्याला इतिहास ग्रंथ म्हटलेलं आहे. इति म्हणजे काय, जसं घडलं तसं रेकॉर्ड केलं गेलं, इतिहास. त्यामध्ये एवढेच काय, तर प्रत्येक जे पात्र आहेत, कृष्णाची जन्मतिथी, पांडवांचा, त्याचप्रमाणे लाक्षागृहात ते कुठल्या दिवशी गेले होते, कुठल्या दिवशी त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला, ते सगळी तिथी आणि महाभारतात लिहून ठेवलेली आहे, कारण तो इतिहास आहे. आणि इतिहासमध्ये ज्या महत्वाच्या ज्या डेटिंग्स आहेत, महत्वाच्या ज्या तारखा आहेत, सणावळी तारखा आहेत, त्या उल्लेख केलेल्या असतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर काल्पनिक कथा बघाल तर त्याची सुरुवात होती की कोण्या एके काळी एक राजा होता, तिथून सुरुवात होते. पण महाभारत कथेची सुरुवात तशी होत नाही. ब्रह्मदेवापासून जे जे कोण मानसपुत्र झाले, त्यांचे वंश जसजसे पुढे चालत गेले, सूर्यवंश, चंद्रवंश, तर सगळ्या राजांचं वर्णन आलेलं आहे. आणि मग भरतवंशीयांमध्ये, कुरुवंशीयांमध्ये कौरवांचं आणि वर्णन आलं आहे. कथा खूप लांबच जाईल म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं नाही. मी तुम्हाला डायरेक्ट सुरुवात कुठून केली, उपरिचरी बसू पासून सुरुवात केली. पण भरतवंशी, दुष्यंत, शकुंतला चरित्र म्हणजे त्यांच्या पूर्वजांचे मी चरित्र सांगित बसलो नाही, कारण मग तुम्ही म्हणाल की आस्तिक कथा किंवा सर्पयज्ञाची कथा, याच्यातच 2 दिवस गेले. मग त्यांची अजून जर कथा सांगित राहिलो असतो, कौरव पांडवांच्या पूर्वजांचे, दुष्यंत शकुंतला चरित्र, भरताचे चरित्र, तर काय झालं असतं, कथा आणखी विस्तारत गेली असती. मग पुढे जेव्हा असा प्रसंग काहीतरी येणार, त्याच्यामुळे त्या निमित्ताने मी तुम्हाला ती कथा ती सुद्धा सांगणार, ठेवणार नाही, ते सुद्धा सांगणार. तर सांगायचा मुद्दा असा की नीतिकथा आणि इतिहास यामधला फरक सांगितला. मग कौरव पांडवांची कथा हा इतिहास झाला, आणि ही लांडग्याची आणि कथा जी काही कणिक नावाच्या ब्राह्मणाने धृतराष्ट्राला सांगितलेली आहे, ती नीतिकथा झाली. तर त्यांनी नीतिकथामध्ये असं सांगितलं की एक लांडगा होता, एक वाघ होता, एक लांडगा, एक वाघ, एक मुंगूस आणि एक कोल्हा आणि एक उंदीर, असे 5 जण एकमेकाचे खास मित्र होते. आणि त्यांनी बघितलं की एक हरिण आहे. हरिण खूप दुडदुडीत आहे. दुडदुडीत म्हणजे एकदम चपळ आहे आणि मजबूत आहे त्याची. मग त्याची शिकार करायचं त्यांनी ठरवलं. आणि ते काही करून ते हरिण यांना मिळत नव्हतं. हरिण म्हणजे हरणांचा राजाच होता असं समजा तो. आणि काही करून यांना ते हरिण सापडत नव्हतं. आता यांनी करायचं काय, तर यांनी एक युक्ती केली. मग त्याच्यात जो लबाड लांडगा होता, त्याने सांगितलं की आपण एक युक्ती करूया, आपण एक योजना करूया, की उंदराने काय करायचं, की जेव्हा ते हरणांचा राजा झोपतो, म्हणजे मोठं हरिण, तेव्हा त्याचे पाय कुरतडायचे खाली जाऊन, तो झोपतो तेव्हा. म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण त्याचा पाठलाग करू, तेव्हा तो हरणांचा राजा म्हणजे हरिण जास्त फास्ट धावू शकत नाही. मग आपल्याला तो आरामात मिळेल, अशी आपण मग त्याची शिकार करू ठरवलं. आणि ठरल्याप्रमाणे रात्री उंदराने जाऊन त्या हरणाचे पाय कुरतडले. त्या उंदराने त्या हरणाचे पाय कुरतडले आणि मग दुसऱ्या दिवशी ते हरिण जेव्हा पाणी प्यायला आले, त्यावेळेला वाघाने, लांडग्याने यांनी त्या हरणाची पाठ घेतली आणि ते हरिण धावू लागले. पण आदल्या रात्री त्या उंदराने त्याचे पाय कुरतडलेले असल्यामुळे ते हरण फास्ट धावू शकत नव्हते, तितक्या वेगाने धावू शकत नव्हते जेवढे ते आदल्या दिवशी वेगाने धावू शकत होते. त्यामुळे वाघाला ते सापडले आणि वाघाने त्या हरणाची शिकार केली. वाघाने त्या हरणाची शिकार केल्यानंतर हा लबाड लांडगा काय म्हणाला, की हे बघा, तुम्ही 4ही जण जाऊन अगोदर आंघोळ करून या, न्हावून या, स्वच्छ होऊन या. तोपर्यंत या मांसाची, हरणाची म्हणजे हरणाचे जे काय मांस आहे त्याचे रक्षण मी करतो इथे थांबून. मग वाघ, मुंगूस, कोल्हा आणि उंदीर हे गेले आंघोळ करायला. आणि त्यामधून पहिला आला तो म्हणजे काय, वाघ आला. वाघ आल्याबरोबर लबाड लांडग्याने उगाच विचार करायचं नाटक केलं. दुःखी असायचं, विचार करायचं. वाघ येऊन विचारतो, अरे विचार कसला करतोयस तू?
तेव्हा तो लबाड लांडगा म्हणाला, अरे मी विचार असा करतो की उंदीर मगाशी काय म्हणाला माहिती आहे? उंदीर म्हणाला की धिक्कार असो त्या वाघाच्या बळाला. काय केले त्यांनी? तर मी त्या हरणाचे पाय कुरतडले म्हणून त्या वाघाला ही शिकार मिळाली. नाहीतर वाघाच्या काही या नशिबात नव्हतं. धिक्कार आहे त्या वाघाच्या बळाला. असं तो उंदीर म्हणत होता, मी नाही. वाघ म्हणाला, हो का? मी दुसऱ्याची शिकार आतापासून मी घेणारच नाही. स्वतः शिकार करून मिळवेन. दुसऱ्याच्या उपकाराने मिळालेली मी शिकार घेणार नाही. असं समजून वाघ तिथून निघून गेला. मग तिकडून उंदीर आला. उंदीर आला आणि लबाड लांडगा उंदीराला सांगू लागला, अरे उंदरा, तुला माहित नाही, तो मुंगुसाने काय सांगितलं की या हरणाची शिकार वाघाने केलेलं आहे, त्यामुळे वाघाच्या दाताचं आणि नखांचं विष त्या मांसामध्ये आहे. ते जर मी खाल्लं तर मी मरेन. त्यापेक्षा जर तुझी अनुमती असेल तर मी त्या उंदरालाच खाऊन टाकतो. असा तो मुंगूस म्हणाला, मी नाही. असं सांगितल्यानंतर ते उंदीर सुद्धा घाबरला. उंदराने सुद्धा वाट पकडली, उंदीर सुद्धा पळाला. थोड्या वेळाने तिथे आला कोल्हा आला आणि मग लबाड लांडगा कोल्ह्याला म्हणू लागला, अरे कोल्ह्या, काय रे तुला सांगू, अरे तो वाघ बघितलास ना कुठे गेलाय, तो वाघिणीला आणायला गेलाय. वाघ आणि वाघीण मिळून तुझी शिकार करणार. हे मांस त्यांना मिळणार आणि तू जर हे खाल्लं असतं त्यांना कमी मिळणार ना, पण तुझी शिकार केली तर हे सुद्धा मिळणार आणि तुझे सुद्धा मांस मिळणार. अशी त्यांनी योजना केलेली आहे. म्हणून तो वाघ मुद्दाम म्हणून वाघिणीला आणायला गेलेला आहे. तुझं बाबा काय खरं नाही. कोल्हा म्हणतो, हो का? कोल्ह्याने सुद्धा धूम ठोकली. आता बिचारा मुंगूस एकटा आला आणि मुंगुसाला सांगितलं लबाड लांडग्याने, काय, हे मुंगुसा, बघितलंस ना, वाघ, कोल्हा, वाघ आणि कोल्ह्यासारखे जीव आहेत, त्यांना मी पराजित केलं एकट्याने. ते सुद्धा मला घाबरून पळाले, माझ्या बळापुढे ते टिकले नाहीत. तुला जर हे मांस खायचं असेल तर माझ्याशी सामना कर. मग तो मुंगूस म्हणाला, नाही रे बाबा, तुझा पराक्रम एवढा आहे की तुला वाघ आणि कोल्हा घाबरून पळाले, तर मी कसं तुला मारणार? मी बाबा चाललो, मला युद्ध करायचं नाही, मी माघार घेतो. मुंगूस सुद्धा गेला. मग आता हे सगळे जी शिकार होती, हे मांस होतं, ते कोणाला खायला मिळालं? लबाड लांडग्याला मिळालं. मग तो कणिक ब्राह्मण धृतराष्ट्राला सांगतो की त्या लबाड लांडग्याप्रमाणे युक्ती करायची, याला नीतिशास्त्र म्हणतात. मग अशा प्रकारे युक्ती करायची. साम दाम दंड भेद, कोणत्याही युक्तीने शत्रूला पराजित कसं करता येईल ते बघायचं. म्हणजे अशी कूटनीतीची शिकवण त्या कणिक ब्राह्मणाने धृतराष्ट्राला दिली. आणि ते खूप मोठा अध्याय आहे हा. तो आता सगळा मी सांगत बसत नाही, पण इतक्या प्रसंगावरून तुम्हाला समजलं असेल की त्या कणिकने त्या धृतराष्ट्राला कसे कसे उपदेश दिले असतील ते. आणि त्या उपदेशांनी युक्त होऊन हे लाक्षागृहाचं काय झालं, लाक्षागृहाची योजना केली गेली. दुर्योधनाने सांगितलं की आम्ही असा असा केलेला आहे, योजना केलेली आहे कर्णाने दुःशासनाने आम्ही मिळून, की लाक्षागृहाचं असं असं धृतराष्ट्राला समजावून सांगितलं. धृतराष्ट्र म्हणाला, ठीक आहे, आपल्याला काही करून पांडवांना तिथं पाठवायचं आहे. मग त्यांनी काय योजना केली की त्यांनी सांगितलं की पांडवांना सांगितलं की जत्रा आहे कुठे, वारणावृत मध्ये. वारणावृत या नगरीमध्ये जत्रा आहे मोठी, खूप लोक येणार आहेत आणि तिथे तुम्ही जावे अशी आमची इच्छा आहे. तुम्ही सुद्धा तिथे काही दिवस राहावे अशी आमची इच्छा आहे, असं धृतराष्ट्राने पांडवांना सांगितलं. तुम्ही फक्त भाऊच जाऊ नका, तर तुमच्या आईला सुद्धा घेऊन जा. युधिष्ठिराने म्हणाले, ठीक आहे, आम्ही जातो तिकडे. आणि यांनी तिकडे जायचं ठरवलं. आणि धृतराष्ट्राने काही माणसांना पैसे देऊन सांगितलं होतं, म्हणजे संपत्ती देऊन सांगितलं होतं, जिथे तुम्हाला पांडव दिसतील तर तुम्ही तिथे असे शब्द बोलायचे की पांडवांना वाटेल की खरोखरच आपण वारणाव्रत जाऊन बघितलं पाहिजे. म्हणजे काय, वारणाव्रताची स्तुती, अरे काय मस्त तिकडे डेकोरेशन केलेलं आहे, काय सुंदर प्रसंग आहे, हे आहे ते आहे, मस्त असं वर्णन करत राहायचं, जेणेकरून पांडवांच्या मनात विचार येईल की आपणही जाऊन ते बघितलं पाहिजे, वारणाव्रत काय आहे ते. आणि ठरल्याप्रमाणे धृतराष्ट्राने, म्हणजेच कौरव आणि धृतराष्ट्रांच्या प्रयत्नाने पांडवांनी वारणाव्रतला जायची तयारी दाखवली.
आणि पांडव तिथे निघायला गेले. रथावरती चढण्यापूर्वी त्यांनी भीष्म, त्याचप्रमाणे कृपाचार्य, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र यांच्या पाया पडले ते, आणि आपल्या वयाचे आहेत त्यांना मिठी मारली, आपल्यापेक्षा छोटे आहेत त्यांना आशीर्वाद दिले, आणि रथावरती आईसहित ते चढले आणि वारणावरतला जायला निघाले. आणि सगळी प्रजा होती ती त्यांच्या पाठीमागून यायला निघाली, आणि प्रजा सगळी म्हणत होती, काय तो धृतराष्ट्र राजा पांडवांचा इथं राहणे त्याला सहन होत नाही, त्याला वाटतं की त्याचेच पुत्र राजा बनले पाहिजेत म्हणून मुद्दाम पांडवांना इथून लांब पाठवून देतोय, असे सगळे बोलत होते. आणि त्यावेळेला युधिष्ठिरने त्यांचं बोलणं ऐकून सांगितलं की हे बघा, धृतराष्ट्र हे माझ्यासाठी पित्याप्रमाणे आहेत, गुरुप्रमाणे आहेत, मला ते उपदेश देणारे आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलू नका. त्यांची काही आज्ञा असली तरी मी मानेन, शिरोधार्य, त्यांची सगळी आज्ञा, प्रत्येक आज्ञेचं मी पालन करीन, कारण ते मला पित्याप्रमाणे आहेत, गुरुप्रमाणे आहेत. त्यामुळे तुम्ही मला निरोप द्या, पुढच्या वेळेला आम्ही जेव्हा येऊ तेव्हा आमचं चांगलं काम करण्यासाठी तुम्ही परत या, आता आम्हाला आशीर्वाद तुम्ही द्या, आम्ही इथून जातो आणि लगेच येतो काही दिवसांनंतर. आणि जनतेने आशीर्वाद दिले पांडवांना आणि जनता माघारी फिरली. आणि तिकडे विदुरांना गुप्तहेराकडून बातमी लागली, का तर पांडवांना राहण्यासाठी ज्या भवनाची निर्मिती केली जात होती तर तिथे लाक्ष, त्याचबरोबर म्हणजे लाख, त्याचबरोबर तेल, चरबी आणि भुसा इत्यादी पदार्थ तिकडे नेले जात होते. मग पांडवांना राहण्यासाठी हे काय करत आहेत नक्की तिथे, हे सगळे ज्वालाग्राही पदार्थ आहेत, मग यांना अशा घरात ठेवून यांचं जाळण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं, हे विदुरांना समजलं. आणि विदुर पटकन धावत गेले, पांडवांचा रथ तर सुटला होता, आता करायचं कसं, यांना सांगायचं कसं. आणि बघतात तर इकडे तिकडे कोण आहेत, हे दुर्योधन वगैरे आहेत. जर त्यांच्याच पुढ्यात जर सांगितलं की तुमच्यासाठी असं कटकारस्थान केलेलं आहे, तर तर दुसऱ्या मार्गाने हे पांडवांचा वध करायचा प्रयत्न करतील. म्हणजे पांडवांनी काय केलं पाहिजे, नाटक केलं पाहिजे की आपण त्या आगीमध्ये मेलो आहोत आणि कुठेतरी अनुकूल प्रसंग येईपर्यंत गुप्त राहिलं पाहिजे. हे सांगण्यासाठी विदुर धावत धावत गेले रथाच्या पाठीमागून आणि त्यांना शुभेच्छा देत गेले. शुभेच्छा देताना त्यांनी काय केलं, एक विचित्र भाषा वापरली. विचित्र भाषा म्हणजे आपण जसं कोडं म्हणतो, त्या कोड्याची भाषा वापरली. म्हणजे महाभारतामध्ये उल्लेख आहे की त्यांनी मलेच्छ भाषा वापरली. जी मलेच्छ भाषा, सांकेतिक भाषा कोण जाणत होता, फक्त युधिष्ठिर जाणत होता, आणि बाकीच्यांना ते बोलणे म्हणजे काय निरर्थक वाटायचं. मग ते काही श्लोक, ते विदुरांनी ते जे काही सांगितलं ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. मग विदुर सांगू लागले पांडवांना, रथाच्या पाठीमागून जाता जाता, का तो जो शत्रुओं की नीति शास्त्र का अनुसरण करने वाली बुद्धि को समझ लेता है, वह उसे समझ लेने पर कोई ऐसा उपाय करे जिससे वह या शत्रुजनित संकट से बच सके. शत्रुजनित म्हणजे शत्रूने निर्माण केलेल्या संकटापासून तो वाचू शकतो, असं काहीतरी त्यांनी उपाय केला पाहिजे. आणि त्यानंतर पुढे त्यांनी आणखी एक हिंट दिली, का तर एक ऐसा तीखा शस्त्र है जो लोहे का तो नहीं बना है परंतु शरीर को नष्ट कर देता है, जो उसे जानता है ऐसे उस शस्त्र के आघात से बचने का उपाय जानने वाले पुरुष को शत्रु नहीं मार सकते. म्हणजे इथे त्यांना काय सांगायचं होतं, एक असं शस्त्र आहे त्याला धार वगैरे काही नाहीये, ते लोखंडाचे सुद्धा नाही आहे, पण ते शत्रूच्या शरीराला नष्ट करतं. म्हणजे काय, म्हणजे अग्नी. जो जो उसे जानता है, जो ते शस्त्र जाणतो, तो स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो, तर त्याला शत्रु कधी मारू शकत नाही. घास फूस तथा सूखे वृक्षों वाले जंगल को जलाने और सर्दी को नष्ट कर देने वाली आग विशाल वन में फैल जाने पर भी बिल में रहने वाले चूहे आदि जंतुओं को नहीं जला सकती. म्हणजे घास फूस संपूर्ण झाडाबिडांना जाळणारी जी आग आहे, कितीही मोठा वणवा लागला वनामध्ये तरी जे बिळामध्ये राहतात प्राणी, बिळामध्ये जे जीव राहतात, म्हणजे चुचुंदरी असेल, उंदीर असेल, घूस असेल, ते कधीही जळत नाही. ये बात समझकर जो अपनी रक्षा का उपाय करता है वही जीवित रहता है. ह्याच्यामधून शिकवण घेऊन जो आपल्या रक्षणाचा उपाय करतो तोच जिवंत राहतो. त्यानंतर पुढे ते म्हणाले, जिसकी आंखी नहीं है वह मार्ग नहीं जान पाता, अंधे को दिशाओं का ज्ञान नहीं होता और जो धैर्य खो देता है उसे सद्बुद्धि नहीं प्राप्त होती. इस प्रकार मेरे समझाने पर तुम मेरी बात का भली भांति समझ लो. शत्रुओं के दिए हुए बिना लोहे के बने शस्त्र को जो मनुष्य ग्रहण कर लेता है वही
साही के बिल में घुसकर आग से बच जाता है, म्हणजे हे बिना लोहे का शस्त्र, म्हणजे जे शस्त्र लोखंडाचे नाही आहे पण ते माणसाच्या शरीराला इजा पोहोचवते, शरीराला नष्ट करते, म्हणजे आग. मग आगीपासून रक्षण करण्यासाठी त्यांनी एक हिंट दिली. काय? तर जसे संपूर्ण वणवा जरी लागला, संपूर्ण वनाला जरी आग लागली, तरी बिळात राहणारे जे जीव असतात, घूस, उंदीर, चिचुंदरी, हे सगळे वाचतात आगीपासून, त्यांचा जीव वाचतो. मनुष्य घूम फिरकर रास्ते का पता लगा लेता है, नक्षत्रों से दिशाओं का समझ लेता है, तथा जो अपनी पांचों इंद्रियों का स्वयं ही दमन करता है वह शत्रुओं से पीडित नहीं होता है. म्हणजे काय? माणसाला फिरून फिरून समजतं की की कुठे काय आहे, वेगवेगळे नवीन नवीन त्याला रस्ते समजतात. म्हणून लाक्षागृहामध्ये असताना पांडव मुद्दाम दिवसाच्या वेळेला आजूबाजूला फिरून यायचे. म्हणजे काय? कुठे कुठे बाहेर जायचे शॉर्टकट वगैरे आहेत, कुठून आपण अंडरग्राउंड रस्ता जर बनवला, भुयार बनवला, तर कुठून बाहेर येता येईल ते त्याला समजले पाहिजे. म्हणून विदुर त्यांना हिंट देत होते. मनुष्य घूम फिरकर रास्ते का पता लगा लेता है, नक्षत्रों से दिशाओं को समझ लेता है, नक्षत्रांवरून दिशांना समजतो. कारण पुढे त्यांना सांगायचं होतं की तुम्ही दक्षिण दिशेला जा पुढे. तथा जो अपनी पांचों इंद्रियों का स्वयं ही दमन करता है वह शत्रुओं से पीडित नहीं होता है. जो आपल्या पाचही इंद्रियांना जिंकतो तो शत्रूंपासून पीडित होत नाही. म्हणजे अशा प्रकारे विदुर सांगत आहेत. ते ऐकल्यानंतर ती सांकेतिक भाषा जाणणारी धर्मराज युधिष्ठिरांनी विदुरांना सांगितलं की तुम्ही जे काही सांगितलेलं आहात ते मला बरोबर सगळं काही समजलं. तुम्ही जे काही मला सांगितलेलं ते सर्व काही मला बरोबर समजलं. आणि हे रथ पुढे गेलं आणि विदुरांच्या मनात काळजी राहिली की आता बघूया पुढे कसं काय करायचं. आणि विदुरांनी इकडून आपलं आता प्लॅनिंग करायला सुरुवात केली, गपचूप, कोणालाही न समजता. आणि पांडव जात असताना कुंती मातेने विचारलं की विदुरजी असं काय बोलत होते? ते काहीतरी बोलत होते, त्यांचा अभिप्राय तुला समजला असं तो युधिष्ठिर सांगितलास, बरोबर? तो अभिप्राय तुला समजला, तर नक्की ते काय बोलत होते? तर युधिष्ठिर म्हणाले की त्यांना हे सांगायचं होतं की कौरवांनी अशी योजना केलेली आहे की आम्ही त्यामध्ये जळून जाऊ. मग असं त्यांनी काय बनवलेलं आहे ते आपल्याला पुढे जाऊन समजेल. काही करून त्यांनी असं सांगितलेलं आहे, असं एक शस्त्र आहे जे माणसाला हानी पोचवतं, माणसाचं शरीर नष्ट करतं, पण ते शस्त्र लोखंडाचं नाही आहे, म्हणजे ते अग्नी आहे. हे मला समजलं. युधिष्ठिर किती बुद्धिमान होता बघा. पुढे यक्ष प्रश्नांची उत्तरं देणार तेव्हा सुद्धा तुम्हाला समजणार की युधिष्ठिर किती बुद्धिमान होता. आणि सिरियल मध्ये तो कसा दाखवला जातो, साधा. तर सांगायचा उद्दिष्ट असा की युधिष्ठिरने नक्की त्याचा अर्थ अग्नी आहे हे त्यांनी ओळखलं. बिना धारेचं शस्त्र, जे लोखंडाचं नाही आहे पण शरीराला नष्ट करतं, ते शस्त्र म्हणजे काय? अग्नी. आणि दुसरे काय? जेव्हा वणवा लागतो, आग लागते, तेव्हा तेच जीव वाचतात जे भुयारामध्ये असतात, जमिनीखाली असतात. म्हणजे बिळात राहणारे चिचुंदरी असेल, उंदीर असेल, घूस असेल, ते वाचतात. म्हणजे युधिष्ठिर सांगतात की कुंती माते आई, त्यांना सांगायचं होतं की आम्ही काहीतरी जमिनी खालून मार्ग बनवायचा आणि त्यामध्ये आपण दुसरीकडून कुठून तरी बाहेर पडायचो, असं त्यांनी आपल्याला सूचना दिलेली आहे सांकेतिक भाषेमध्ये. मग भीम म्हणू लागला, अरे मग आपण तिकडे जायचंच नाही ना, कशाला जातोय तिकडे? मग आपण तिथे राहूयात नको? मग युधिष्ठिर म्हणाले, नाही, आपण जर तिथून आधीच पळून गेलो तर कौरव काय करणार? त्यांच्या गुप्तहेरांकडून आमची माहिती काढून कसंही करून आमची हत्या करणार. कारण आता त्यांच्याकडे भरपूर मनुष्य आहेत, पण आपल्याला सहाय्य करण्यासाठी आता आपल्याजवळ कोणीच नाही. आपण 6 जण आहोत, 5 पांडव आणि 1 त्यांची माता. आपल्याजवळ कोणी आता सेवक सुद्धा नाही आहेत आपल्याला सहाय्य करणारे, पण सगळे सेवक त्यांच्याकडे आहेत. आणि काही दिवसांपूर्वी दुर्योधनाने सर्व सेवकांना वगैरे धनसंपत्ती भरपूर दिली होती, म्हणजे ते त्याच्या बाजूने राहतील, ही सुद्धा मला बातमी लागलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला काय केलं पाहिजे? असं काहीतरी केलं पाहिजे की कौरवांना वाटेल की आम्ही त्यांच्या सगळ्या योजनेमध्ये फसलेलो आहोत आणि त्यांच्या योजनेमध्ये आमचा मृत्यू झाला असं त्यांना भासलं पाहिजे. आणि जेव्हा आमच्या अनुकूल वेळ येईल तेव्हा आपण त्यांच्या समोर जायचं, असं सर्वांनी ठरवलं. आणि तिथे कोणत्या दिवशी ते जाऊन पोचले तर उल्लेख आहे
की वारणावत यात्रेला कधी पोचले पांडव, तर फाल्गुन शुक्ल अष्टमी दिवशी पोचले. फाल्गुन शुक्ल अष्टमी दिवशी रोहिणी नक्षत्रात. आणि तिथे पोचले आणि तिथलं जी सुंदर जत्रा वगैरे चालली होती त्यामध्ये त्यांनी भेट घेतली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सगळ्यांच्या घरी गेले, असा सुद्धा महाभारतात उल्लेख आहे. म्हणजे बाबा शूद्र म्हणजे नीच जाती त्यांच्या घरी जाणार नाही असं काही नाही. त्यावेळेला सगळे जे चारही वर्ण आहेत त्यांना समान समान काय होता, मान होता. म्हणून कृष्ण जरी नंदबाबा आणि यशोदा यांचा पुत्र स्वतःला मानतात ना, म्हणजे काय, वैश्य वर्णातले, तरी ते बिंदास सांगायचे की मी कोण आहे, गोपालन करणारा वैश्य आहे. म्हणजे आत्मविश्वासाने सांगायचे, अभिमानाने सांगायचे, कारण त्यावेळेला उच्च नीच असा काही त्यावेळेला भेदभाव नव्हता. तर सांगायचा मुद्दा असा आहे, सिरियल मध्ये आणि भेदभाव दाखवतात. सांगायचा मुद्दा असा की त्यावेळेला काय भेदभाव नव्हता. पांडवांनी त्या वारणाव्रत मध्ये गेल्यावर उल्लेख आहे की ब्राह्मणांच्या घरी जाऊन सुद्धा भेट घेतली, त्यांच्याकडे जेवायला वगैरे बसले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळ्यांच्या घरी गेले होते आणि सगळ्यांना प्रसन्न केले होते. आणि जे कोणी सर्वांना भेटवस्तू सुद्धा दिल्या होत्या. आणि असे 10 दिवस झाले. आणि 10 दिवसानंतर पांडवांना लाक्षागृह दिले गेले, यामध्ये तुम्ही राहा असे सांगितले गेले. मग 10 दिवसानंतर पांडवांना जेव्हा लाक्षागृह राहायला दिले गेले, त्या लाक्षागृहाचे नाव काय होते? शिवभवन होते. शिव म्हणजे मंगल भवन. पण ते कसं होतं, खरा विचार केला तर ते अशिव भवन होते, असा महाभारतात उल्लेख आहे. म्हणजे नावाने शिवभवन, पण खरं कसं होतं, अशिव भवन. म्हणजे नावाने मंगल भवन, पण खरं काय होतं, ते अमंगलकारी होतं. त्यामध्ये संपूर्ण ज्वालाग्राही पदार्थांनी भरलेले होते, ज्वालाग्राही पदार्थांनी ते बनवले गेलेले होते. आणि पांडव त्यामध्ये राहू लागले. आणि पांडवांना झोप लागत नव्हती. ते बाहेर जाऊन बघायचे, तर तिथे एक पुरोचन नावाचा दुर्योधनाचा माणूस होता. तो तिकडे उभा राहिलेला असायचा. कुठे? त्या लाक्षागृहाच्या दारापाशी. त्याने ठरवलेलं होतं की हे जाळायचं लाक्षागृह. कधी? ती तिथी म्हणजे कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या रात्री. कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या रात्री हे जाळायचं ठरलेलं होतं. आणि कसं, पांडव सगळे झोपी गेले की बाहेरून आम्ही एका पक्षाचा आवाज काढणार. तिसऱ्यांदा जेव्हा आवाज काढणार तेव्हा या लाक्षागृहाला आग लावायची, हे त्यांचं ठरलेलं होतं. आणि पांडव आतमध्ये जळून खाक झाले पाहिजेत. आणि हे ठरलेलं असताना मुद्दाम म्हणून पांडव काय करायचे, रात्रीच्या वेळी न झोपता मुद्दाम जागे राहायचे आणि विरोचनाच्या तिथे मुद्दाम जायचे. दरवाजाकडे जाऊन भटकत राहायचे उगाच कारण नसताना. म्हणजे काय, विरोचन तिथे आग लावू नये म्हणून, म्हणजे पांडवांना बघून तरी त्याने आणखी वेळ थांबावा म्हणून, म्हणजे उशीर करावा म्हणून. तर सांगायचा उद्देश असा की ज्या रात्री आग लावायची होती त्याच्या आधी त्यांच्याकडे कोण आला, एक, त्याचं नाव काय आहे, खनक आला. खनक म्हणजे जो खणून देतो जमीन वगैरे. आणि तो पांडवांना म्हणजे याच्या रूपात, म्हणजे कसा वेशभूषा करून आला की मी कोण आहे, एक नागरिक आहे त्या देशाचा, आणि मी या राजाची भेट घ्यायला आलो आहे, भेटवस्तू घेऊन आलेलो आहे. आणि भेटवस्तूतून त्याने काय आणली, हत्यारे वगैरे आणली. बाकी कोणाला समजलं नाही. त्यांना सांगितलं की मला विदुरांनी पाठवलेलं आहे. मग युधिष्ठिर म्हणाले की आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवू की तुम्हाला विदुरांनी पाठवलेलं आहे. मग त्या खनकाने ती मलेच्छ भाषा बोलून दाखवली, सांकेतिक भाषा. ज्याप्रमाणे वणवा पेटतो वनामध्ये त्यावेळेला तेच जीव वाचतात जे बिळामध्ये असतात. मग युधिष्ठिराला समजली, हा विदुरांनीच पाठवलेला हा माणूस आहे. मग त्यांनी सांगितलं तू असा असा सगळा प्लॅन कर. मग तो म्हणतो काळजी करायची गरज नाही, विदुरांनी आम्हाला आधीच हे काम सांगून ठेवलं होतं. आम्ही गंगेच्या किनाऱ्याकडून आम्ही खणत खणत जमिनी खालून असा मार्ग बनवलेला आहे. तो आता मार्ग या लाक्षागृह, हे जे गृह आहे, भवन आहे, त्याच्यामध्ये तिथपर्यंत हा मार्ग आणला पाहिजे. म्हणून मी आता इथून खणायला सुरुवात करणार आहे, या लाक्षागृहाच्या आतून. बाहेर कुठेही ही बातमी कळू देऊ नका. मग त्याने सांगितलं ठीक आहे. मग त्याने लाक्षागृहाच्या आतून एका खोलीमधून खणायला सुरुवात केली. आणि खड्डा मारत मारत लाक्षागृहाच्या आतून तो खणत 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 असा गेला. आणि तिकडून त्याचे माणूस होते ते खणत खणत असे असे आलेले होते. कुठून? गंगा नदीच्या तीराकडून. आणि ते खणत खणत आले आणि शेवटी हे एकमेकांना आवाज आला आणि त्यांना वाटलं हा पलीकडून येत आहेत ते बरोबर आपल्या समोर आहेत, हे त्यांना समजलं. आणि म्हणजे हा खड्डा पूर्ण होणार आहे. आणि
शेवटी ते भुयार बनलं. दोघे एकमेकांना, दोन्ही वेगवेगळ्या वाट्याने येणारे एकमेकांना भेटले आणि भुयार बनलं. मग आता ठरवलं आता काय करायचं. मग तो खनक म्हणाला, तुम्हाला जो जाळण्याचा प्रयत्न आहे ते कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या रात्री पूर्वचन लाक्षागृहाच्या दरवाजाला आग लावणार आणि हे ज्वालाग्राही पदार्थांनी हे बनलेलं हे आहे. ज्वालाग्राही पदार्थांनी हे बनलेलं आहे म्हणजेच काय, लाक्षागृहाच्या दरवाजाला जरी आग लागली तरी ती सटासट पेट घेत जाणार सगळीकडे. मग आता हे सगळे पांडव सावध झाले. मग काय सांगितलं, तिकडून पक्षाचा आवाज येऊ लागला. 3 वेळा पक्षाचा आवाज काढल्यानंतर हे सगळं जाळणार होते ना, तो पुरोचन आहे तो आग लावणार होता. मग त्या ठिकाणी पांडवांना बाहेर जाऊ देऊ नये रात्रीचे म्हणून 5 कौरवांनी सेवक ठेवले होते माणूस. ते पांडवांना बाहेर जाऊ देत नव्हते, काहीतरी कारणाने भुतूर ठेवत होते. आणि कुंतीला बाहेर जाऊ देऊ नये म्हणून एक स्त्री ठेवली होती भिल्लीण. आणि दिवसाच्या वेळी मुद्दाम पांडव बाहेर फिरायचे का, कारण विदुरांनी मगाशी सांगितलं होतं ना, जो सगळीकडे फिरून फिरून आपल्याला रस्ते माहिती पडतात, ही त्याच्यासाठी हिंट दिली होती. मग कुठला रस्ता कुठून बाहेर पडतो हे पांडवांना त्यामुळे माहित झालं होतं. आणि आता ती शेवटची रात्र होती. कुठली रात्र सांगितली, कृष्ण पक्षाची चतुर्दशीची रात्र. आणि तिकडे पक्ष्यांचा आवाज 3 वेळा काढल्यानंतर ह्या लाक्षागृहाला आग लावली जाणार होती. आणि पक्षाचा आवाज आला, पहिला आवाज आला. मग भीम म्हणाला, तुम्ही आधी सर्वजण पुढे जा, लगेच मी पाठीमागून मी स्वतः काय करतो, मशाल घेतो, पेटवतो आणि यांनी लाक्षागृहाला आग लावायच्या आधीच मी इथे आग लावून मोकळा होतो, असं त्यांनी ठरवलं. एकदा आवाज काढून झाला, पण अजून पुढले 2 आवाज काढायचे बाकी होते. म्हणून हे पुरोचन आणि होते ते म्हणतात अजून वेळ आहे, इतक्यात हे काय जाळायला घ्यायचे नाही. ते बिनधास्त होते आतमध्ये. आणि रात्रीचा प्रसंग होता आणि त्यावेळेला पांडवांवरती लक्ष ठेवणारे ते 5 सेवक होते दुर्योधनाचे, ते तिथे त्या लाक्षागृहामध्ये होते. ते अर्धे झोपलेल्या अवस्थेत होते. पुरोचन सुद्धा अर्ध्या झोपलेल्या अवस्थेत होता. आणि त्याने ठरवलं एवढा वेळ झाला की आपण काय करायचं, पक्षाचा आवाज काढला की आपण लगेच आग लावून द्यायची तिथे. आणि हे ठरलं. भीमाने काय आयडिया केली, भीमाने सांगितलं यांना असंच राहू दे, यांची जी वेळ ठरलेली आहे त्या ठरलेल्या वेळेच्या आधी हे जेव्हा अशा अवस्थेत आहेत, अर्ध्या झोपलेल्या अवस्थेत, त्याच अवस्थेत आपण आग लावून इथून पळ काढायचा या भुयारातून, असं ठरलं. आणि भीमाने घेतली मशाल, पांडवांनी सुद्धा घेतली मशाल. आणि हा पुरोचन तिथे दरवाजाकडे घुरत होता आणि बाहेरून पक्षाचा आवाज 3 वेळा काढणार, ते सुद्धा ते तर बाहेर होते. आणि पक्षाचा आवाज काढणार त्याला अजून भरपूर वेळ होता आणि इकडे हा घोरत होता पुरोचन. त्याचप्रमाणे पांडवांवरती लक्ष देण्यासाठी जे 5 माणूस ठेवले होते प्रत्येक पांडवावर लक्ष ठेवण्यासाठी, ते 5 माणूस आणि एक भिल्लीण ठेवली होती कुंतीवरती लक्ष ठेवण्यासाठी. ती सुद्धा अर्धी झोपलेल्या अवस्थेत झाली होती, अर्धी झोपलेल्या अवस्थेत. आणि याचा फायदा उठवला पांडवांनी, मशाल घेतली आणि आपणच सगळ्या लाक्षागृहाच्या भिंतीला हे आग लावत सुटले. आणि लाक्षागृहातले जे काही प्रतिमा वगैरे जे काही ती फोटो बिटो सगळे होते ते जळायला लागले आणि पटकन पेट घेतली. कारण ते कसं लाख, तेल, चरबी, भुसा इत्यादी सगळ्या ज्वालाग्राही पदार्थांनी ते बनवलेले होते. आणि इतकी पेट घेतली की आग झपाट्याने वाढू लागली. आणि सगळे पांडव धावत गेले जिथे खड्डा होता, तिथे जे झाकून ठेवलं होतं ते झाकण उघडायला लागले. काही करून ते उघडत नव्हतं, आग येत होती. भीमाने पटापट लाथ मारली, लाथ मारून एकदा ते फोडलं आणि गुहेचा तो दरवाजा फोडला. आणि त्यामध्ये गुहेचा नाही, त्या भुयाराचा तो दरवाजा फोडला आणि त्यामध्ये आधी आपल्या छोट्या छोट्या भावांना पाठवलं, नकुल सहदेवला, त्यानंतर आईला पाठवलं कुंतीला, त्यानंतर अर्जुन गेला, युधिष्ठिर गेला आणि भीमाने नंतर त्यामध्ये स्वतः भीम आतमध्ये गेला. आणि स्वतः भीम आतमध्ये गेला आणि तोपर्यंत त्या ह्याच्यावरती सगळं लाक्षागृह होतं ते कोसळलं. म्हणतात कसं, देव तारी त्याला कोण मारी. आणि हे पांडव त्या भुयारातून पलीकडे गेले गंगेच्या तीराकडे. आणि गंगेच्या तीराकडे पलीकडे गेले तर तिकडे बघतात तर काय, पांडव पाण्याचा किती खोल आहे पाणी ते बघायला लागले. आणि तिकडून एक नावाडी आला. त्या नावाड्याची नाव होती, त्यामध्ये विशिष्ट प्रकारची यंत्रे लावलेली होती असा उल्लेख आहे. म्हणजे एकच नावाडी ती एवढी मोठी नाव चालवू शकतो, बाकीचं काम काय करणार, यंत्रे करणार. अशा प्रकारची ती यांत्रिक नाव होती, म्हणजे होडी होती. आणि तो नावाडी म्हणू लागला,
मी विदुरांचा माणूस आहे, तुमच्या मदतीसाठी आलोय. मग पांडव म्हणाले, आम्ही कसं मानू की तू विदुरांचा माणूस आहे? तेव्हा तो त्या सांकेतिक भाषेत सांगू लागला की ज्याप्रमाणे वनात आग लागल्यावरती, वणवा पेटल्यावरती जे बिळात राहणारे जीव वाचतात, त्या पद्धतीने जेव्हा लाक्षागृहाला आग लागेल त्या पद्धतीने नियोजन करायला ही जी हिंट होती ती विदुरांनी तुम्हाला दिली होती. मग युधिष्ठिर म्हणाला, हा, आता आम्ही मानलं की तू विदुरांचा माणूस आहेस. मग तो म्हणतो, मला विदुरांनीच पाठवलं होतं की तुम्हाला या गंगेच्या पलीकडे घेऊन जायला, आणि जोपर्यंत चांगला वेळ येत नाही, तुमच्या अनुकूल वेळ येत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमची स्वतःची जी आयडेंटिटी आहे, ओळख आहे, ती लपवून तुम्ही राहा आणि नक्षत्राच्या दिशेने तुम्ही जा. मग त्यावेळेला दक्षिण दिशेला जो तारा दिसतोय त्या दिशेने तुम्ही प्रवेश करा, आणि जेव्हा अनुकूल वेळ होईल तेव्हाच तुम्ही प्रकट व्हा, म्हणजे तेव्हाच तुम्ही हस्तिनापुरात या. त्यांनी म्हटलं ठीक आहे. त्यांना गंगेच्या तीराच्या पलीकडे सोडलं आणि नावाडी त्यांना नावाड्याला त्यांनी धन्यवाद सांगितलं, आणि जो नावाडी होता तो पांडवांची आज्ञा घेऊन आपल्या घरी गेला. आणि मग नदीच्या तीराच्या पलीकडे राहून पांडवांनी बघितलं काय, तर ते लाक्षागृह संपूर्ण जळून खाक झालेलं आहे, तरी पण त्याच्या ते ज्वालाग्राही पदार्थांमुळे अजूनही ती आग पेटत आहे, आणि सगळी लोक जाऊन ती आग विझवायचा प्रयत्न करत आहेत. त्या जत्रेत जेवढी काही लोक आली होती ती, आणि ते शिवभवन नावाचं जे काही लाक्षागृह होतं ते संपूर्ण जळून खाक झालेलं आहे, आणि लोक वगैरे पाणी वगैरे टाकतात आणि पांडव कुठे आहेत का शोधतायत. आणि सगळी लोक तिथे म्हणू लागली, हे कपटी दुर्योधनाचं काम असणार, हे कपटी धृतराष्ट्राचं काम असणार, पांडव राज्य करतात हे त्यांना बघवत नव्हतं, हे एवढं कपट यांचं चाललं. धर्मात्मा विदुर, त्याचप्रमाणे धर्मात्मा भीष्म, त्याचप्रमाणे द्रोणाचार्य हे असलं काही करू शकत नाही, हे फक्त त्या दुर्योधन आणि धृतराष्ट्राचंच काम असणार, असे सगळी लोक म्हणू लागले. आणि त्या लोकांनी आपले एक दूत पाठवला धृतराष्ट्राकडे. तर धृतराष्ट्राला दूत पाठवला, दूताद्वारे संदेश पाठवला काय, की धृतराष्ट्रा, तू ज्यांना जळत होतास ते पांडव आता संपले, तू आणि तुझा पुत्र, तुझ्या मनासारखं झालं, तुझा पुत्र आता राज्य उपभोगण्यासाठी मोकळा झाला, असं जनतेमधून धृतराष्ट्राला संदेश पाठवला गेला. म्हणजे धृतराष्ट्राचा प्लॅन एक प्रकारे फेल गेला. म्हणजेच काय, धृतराष्ट्राचा प्लॅन काय होता, कौरवांचा प्लॅन, की लोकांना कळू नये की हे सगळं आपण घडवून आणलंय ते. पण लोकांना समजलं, कारण लोकांना माहिती आहे ना, हे पांडवांच्या पाठी लहान असल्यापासून लागलेले आहेत, पांडवांच्या जीवाच्या पाठी. तर सांगायचं उद्दिष्ट असं की त्या लाक्षागृहामध्ये कोण जळाला, तर जो ढेकर काढीत नाही, घोरत जो कोण पुरोचन होता, जो दरवाजाला आग लावणार होता, तोच त्यामध्ये जळाला. त्याचबरोबर जी भिल्लीण होती, कुंतीवरती लक्ष ठेवणारी होती, ती जळाली. आणि त्या भिल्लिणीचे जे 5 पुत्र होते, पांडवांवरती लक्ष ठेवण्यासाठी कौरवांनी धाडले होते, ते सुद्धा 5 पुत्र त्यामध्ये जळाले. आणि त्यानंतर ती आग विझवण्यात आली, आणि पहाटेपर्यंत पहाट झाली ती आग विझवता विझवता, इतकी सगळी आग झाली होती. आणि सकाळी येऊन भीष्म, विदुर, त्याचप्रमाणे धृतराष्ट्र आणि सगळे त्या ठिकाणी जमले आणि बघू लागले कौरव वगैरे, काय झालं, हे काय झालं. मग धृतराष्ट्र आणि कौरव नाटक करू लागले की आपण खूप दुःखी झालो, काय आमचे भाव याच्यात गेले. आणि त्यामध्ये जी भिल्लिणीचं जळलेलं प्रेत होतं, आणि तिच्या 5 पुत्रांचं, जे पांडवांवरती लक्ष ठेवण्यासाठी दुर्योधनाने पाठवले होते, त्या 5 पुत्रांचं सुद्धा जळलेलं प्रेत होतं. ते बघून यांना काय वाटलं, ती कुंती आणि 5 पांडव यांची प्रेते आहेत असं त्यांना वाटलं. आणि जळलेल्या शरीरामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. आणि मग शेवटी हे दुःखी झाले, कोण, भीष्म खूप दुःखी झाले. भीष्म दुःखी झाले आणि त्यांनी तिथे त्यांना आता श्राद्ध वगैरे करायचं ठरवलं. त्यांचं अंतिम संस्कार, जी प्रेते आहेत, जळलेली प्रेते आहेत, त्यांचे पुढचे अंतिम संस्काराने. भीष्म खूप रडू लागले, त्यांना खूप वाईट वाटले. मग पांडू गेला, पांडूच्या नंतर त्याचे प्रतापी मुलगे होते ते सुद्धा असे गेले. मग खूप त्यांनी विलाप केला, त्याचं वर्णन आलेलं आहे. मग त्यांचा विलाप बघून विदुरला कसं तरी वाटलं. मग विदुराने येऊन सांगितलं की काळजी करू नका, मी सगळं, मला आधीच समजलं होतं असं होणार आहे ते, म्हणून मी खनिकाद्वारे एक असा भुयारी मार्ग बनवला ज्यामधून पांडव बाहेर पडले आहेत, आणि ते सुरक्षित गंगेच्या पलीकडे गेलेले आहेत आणि दक्षिण दिशेला आता गेलेले आहेत. ते सुरक्षित आहेत, त्यांना काहीही झालेलं नाही. पण हे गुपित तुमच्यात आणि माझ्यात, बाकी कोणाला हे समजता नाहीये. आणि हे ऐकून भीष्मांना फार आनंद झाला. ते तर विदुराचं कौतुकच करू लागले. म्हणतात, काय सांगतोस विदुरा? आणि ते विदुराचं खूप कौतुक करू लागले. आणि मग
ही झाली हस्तिनापूरची गोष्ट. आणि आता पांडव दक्षिण दिशेला गेले. दक्षिण दिशेला जात जात कुठे आले, तर एका वनामध्ये आले. आणि वनामध्ये तिथे त्या वनात एक राक्षस राहत होता, जो काय करत होता, माणसांचे मांस खायचा. मग त्याला वास आला की कुठून तरी माणसं येत आहेत असं आम्हाला दिसतंय. मग त्या राक्षसाची बहीण होती, हिडिंब नावाचा राक्षस, आणि त्याची बहीण हिडिंबा. मग त्याने हिडिंबाला पाठवले, जा, माणसांचा वास येतोय, माणसांना इथे पकडून आण, आज बऱ्यापैकी आमची भूक भागणार आहे, असं सांगितलं. आणि ती हिडिंबाने बघितलं की हे पांडव इथे दमलेले आहेत आणि त्यांची एक माता आहे आणि तिथे एक धिप्पाड मनुष्य सुद्धा आहे, म्हणजे कोण, भीम. आता भीम धिप्पाड आहे ती बघून, भीमाला बघूनच ती त्याच्या प्रेमात पडली. आणि मग भीमाच्या प्रेमात पडली. आणि आता हिडिंब तिचा भाऊ आहे, त्याला काय सांगणार ती. मग त्याला जाऊन तिने सांगितलं की नाही नाही, मी त्यांना मारणार नाही, मी त्याच्यावरती प्रेम करते, त्यांच्यावरती, असं सांगितलं. कारण मी ज्याच्यावरती प्रेम करते त्याचे ते भाऊ आणि आई आहेत असं मला दिसतं. मग तो हिडिंब चिडला आणि हिला मारायला गेला आणि हिला मोठ्या मोठ्याने भांडू लागला, तू त्यांना खायचंस तू, आणि मला सुद्धा खायला द्यायचंस, तू त्यांच्यावरती प्रेम काय करतेस, माणसावरती, हे बरोबर नाही, असं भांडायला लागला. त्यामुळे भीम वगैरे जागे झाले, बघतात ते हे दोघे जण भांडतात. तर मग ती हिडिंबा होती, ती सांगू लागली की नाही, तो जो धष्टपुष्ट आहे तो मला आवडलेला आहे आणि त्याच्या परिवाराला मी इजा करणार नाही. मग तो हिडिंब म्हणू लागला, जर तू त्यांना खाणार नाहीस तर मी आता तुझा वध करतो. आणि तो हिडिंबावरती हात उचलायला गेला, तिला मारून टाकायला गेला, पण भीम समोर आला आणि भीमाने त्याचा हात पकडला आणि त्या हिडिंब नावाच्या राक्षसाबरोबर भीमाचं युद्ध झालं. भीमाचं युद्ध झालं आणि भीमाने त्या युद्धामध्ये तो जो हिडिंब होता त्याला पराजित केलं, हिडिंबचा वध केला. हिडिंबचा वध केल्यानंतर जी हिडिंबा होती ती लग्नाची मागणी सांगू लागली. तेव्हा भीम म्हणाला, काय, अरे हे बघ, आमच्या मोठा भाऊ आमचा युधिष्ठिर आहे, युधिष्ठिरचं आधी लग्न झाल्याशिवाय मी कसं लग्न करणार, मी तयार नाही लग्नाला. मग तो नाही म्हणू लागला काहीही करून. आता हे अर्जुन वगैरे होते ते हसू लागले, हे म्हणजे असे चिडवू लागले भीमाला. आणि मग भीम काही करून लग्नाला तयार होत नव्हता. मग ती हिडिंबा म्हणू लागली कुंतीला जाऊन, माते तुला माहिती आहे स्त्रियांचं मन कसं असतं, ते हळवं असतं, ते मला आता मी माझं एवढं त्याला बघून भाळले आहे की माझं सर्वस्व मी त्याला अर्पण केलेलं आहे. त्यामुळे काही करून तू मला सून म्हणून स्वीकार कर, नाहीतर मी जीव देईन. इथपर्यंत ती पोचली. आणि मग कुंती सांगू लागली की मला माहिती आहे स्त्रियांचं मन कसं असतं, ते मी भीमाला आज्ञा देते की त्याने तुझ्याशी लग्न करावं. आणि भीमाने त्या हिडिंबे बरोबर लग्न केलं आणि त्यांचा जो पुत्र झाला तो म्हणजे कोण, घटोत्कच. आणि तिने हे सांगितलं होतं, भीमाने सांगितलं होतं की मी जर तुझ्या बरोबर लग्न केलं तर मी कायम तुझ्या बरोबर राहू शकत नाही. का, कारण मला माझ्या भावांची, आईची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर ती म्हणाली की एवढं नाही, मला पुत्र झाला ना की मग तुम्हाला पाहिजे तिथे जा, पण अधून मधून माझी भेट घ्यायला या. आणि माझा जो पुत्र आहे तो तुम्हाला पुढे उपयोगात नक्की पडेल युद्धामध्ये. आणि मग हिडिंबा आणि भीमाला जो पुत्र झाला तो म्हणजे कोण, घटोत्कच. आणि पुढे जाऊन हे पांडव एकचक्रवर्ती नगरीमध्ये गेले. ते एकचक्रवर्ती नगरी म्हणजे काय, असं म्हटलं जातं की आताची जी आपल्या सिंधुदुर्गामध्ये वैभववाडी आहे, कारण हस्तिनापूरच्या दक्षिण दिशेला आले ना, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच आले. आणि ती एकचक्रावर्ती नगरी म्हणजे आजची वैभववाडी असं म्हटलं जातं. आणि तिथे एका गुहेमध्ये बकासूर नावाचा दैत्य राहत होता. त्याला एक म्हस खायला लागायची, रेडा म्हस, त्याचप्रमाणे भरपूर धान्य लागायचं आणि प्रत्येक एक माणूस त्याला खायला लागायचा. मग प्रत्येक घराची ठरलेली वेळ होती आणि त्यानुसार प्रत्येक घरातून एक एक माणूस तिथे जायचा. मग ज्या ठिकाणी पांडव तात्पुरते ब्राह्मणाचा वेश धारण करून राहायला गेले होते त्या घराची पाळी होती. मग त्या घराची पाळी होती आणि त्यामधील जो करता धरता पुरुष होता तो म्हणत होता की मी जाणार तिकडे, आणि तू बायकोला सांगत होता की तू माझ्या मुलांना सांभाळ. मग बायको म्हणत होती की नाही नाही, तुम्ही मुलांना सांभाळा, मी जाते बकासुराकडे, मला त्याला खाऊन टाकू देत, कारण आपल्या घराची आज पाळी आहे. त्यानंतर मुलगी म्हणत होती की काही झालं तरी माझं लग्न केल्यानंतर मला तुम्ही काही करून दुसऱ्याला देणारच आहात लग्नाच्या निमित्ताने, मग मी काही तुमच्यामध्ये नसणारच आहे, तर मी आताच जाते आणि बकासुराने मला खाऊन टाकू दे जेणेकरून तुमचा प्राण वाचेल.
आणि एक छोटासा मुलगा आला हातात काठी घेऊन आणि म्हणू लागले, अरे काय तुम्ही रडताय, मला दाखवा कोणतो बकासूर, या काठीने मी त्याला असा मारीन म्हटल्यानंतर सगळे जे दुःखी झालेले आई वडील वगैरे होते ते हसायला लागले. आणि तिथे कुंतीने येऊन विचारलं, काय झालं, हे कसला विचार करताय? मग त्यांनी सांगितली सगळी हकीकत. ती म्हणाली, हो काय, मग तुमच्या घरातून एक व्यक्ती जाणार, तो म्हणजे माझा पुत्र, कोण? भीम असेल. कारण भीमाचं पराक्रम काय तो तिला माहित होता, कुंतीला. आणि भीम तिथे गेला आणि बकासुराचा वध त्याने कसा केला, त्याचबरोबर पुढे जाऊन द्रौपदी स्वयंवरापर्यंत ते कसे पोचले, आणि त्यानंतर द्रौपदी स्वयंवरात तिथे आलेल्या कौरवांनी पांडवांना तिथे बघितलं की हे जिवंत आहेत, तेव्हा त्यांची काय अवस्था झाली, ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तर उद्या बरोबर 9:30 वाजता सर्वांनी हजर राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.